नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधान परिषद सभागृहामध्ये लक्षवेधी सादर केली। त्याला अनुसरून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेत प्रवीण अहिरे यांचे तात्काळ निलंबन केले आणि पुढील चौकशीचे आदेश दिले। यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना 11 फेब्रुवारी 2020 रोजी एलसीबीने अटक केली असल्याने सर्व प्रकरण त्यांच्यावर शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे। 4 जुलै 2024 रोजी पत्नी व त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बंड गार्डन इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे। अशा अधिकारी शिक्षण अधिकारी नंदुरबार, माझा प्रश्न आहे, शिक्षण अधिकारी नंदुरबार यांचे गुन्हे दाखल असताना व चौकशी सुरू असताना त्या पदावर कोणी नियुक्ती दिली आहे व त्याला